आजच्या व्हिडिओमध्ये गुरुजी तुम्हाला सुख आणि दुःख या विषयावर तत्वचिंतनातून माहिती सांगत आहेत. आजच्या सत्संगाचा विषय आहे सुख आणि दुःख. काही लोकांचे असे मत आहे की परमेश्वराने हे जग निर्माण केले आहे, त्यात कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. म्हणून हा सत्संग खूप महत्त्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये एवढे दुःख का आहे? कोणी मित्र आहेत तर कोणी दुश्मन आहेत तर कोणी देव आहेत. आम्ही चुकीचे कोणतेही काम केले नाही तरी सुद्धा आमच्या वाट्याला दुःख आले आहे, असे काही लोकांचे मत आहे. काही लोक खूप कष्ट करतात पण त्यांना सफलता प्राप्त होत नाही. तुम्ही नेहमी सुखी व आनंदी राहणार असाल तर त्याला जबाबदार तुमच्याशिवाय दुसरे कुणीही नाही, असे गुरुजी येथे सांगत आहेत. येथे स्क्रीनवर गुरुजी गंगा नदी दाखवत आहेत. त्यातील एक तांब्या भरून पाणी घेतले आणि तुम्हाला विचारले की सांगा बरं हे पाणी कुठले आहे, तेव्हा तुम्ही असे म्हणणार की हे पाणी लॅबमध्ये घेऊन जायला पाहिजे. गुरुजी तुम्हाला येथे तीच दृष्टी सांगत आहेत. हा सत्संग सुद्धा एक लॅब आहे. तुम्हाला ही गोष्ट समजायला पाहिजे की गंगा नदीमध्ये जे गुण आहेत तेच गुण तांब्यामधील पाण्यामध्ये आहेत. आता तत्वाचा विचार आहे तो गुरुजी तुम्हाला येथे स्क्रीनवर दुसऱ्या दृष्टीने काही दाखवत आहेत, ते तुम्ही समजून घ्या. तुमच्या समोर नदी दिसत आहे, त्यामध्ये एक होडी आहे, ती दिसत आहे. पण तांब्यामधील पाण्यामध्ये होडी दिसणार नाही. तसेच तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण त्याला जबाबदार तुम्ही आहात हे दिसत नाही. दुसरे उदाहरण गुरुजी सांगत आहेत. त्यामध्ये एक लिंबूचे झाड आहे, त्याला हिरवे व पिवळे लिंबू आहेत, हिरवी पाने आहेत, वरती फुले सुद्धा आहेत. त्यातील हिरवे पाने तोडून तुमच्याजवळ आणली तर तुम्ही सांगू शकता काय? जे गुण फळामध्ये आहेत तेच पानामध्ये आहेत. फळ पिवळे असते, पाने हिरवी असतात. पण येथे झाडाला काही पाने हिरवी आहेत तर काही पाने पिवळी आहेत आणि मुळांना तर माती लागलेली आहे, पण आहे एकच. काही लोक म्हणतात की ते वेगळे वेगळे आहे, पण ते वेगळे वेगळे नसून तो तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. तुम्ही पानांना पाहिलं तर ते हिरवी दिसतात, फळांना पाहिले तर ते पिवळे दिसतात आणि चाखून पाहिले तर ते गोड लागते. तसेच तुमच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख आहे. वेगळे वेगळे विविधता दिसत आहे, ते सर्व एकच वस्तू आहे. आता गुरुजी तुम्हाला संपूर्ण पृथ्वीचे उदाहरण देत आहेत. पृथ्वीचा कोणताही जीव वेगळ्या देशाचा असू दे किंवा वेगळ्या जातीचा असू दे किंवा शाकाहारी असू दे किंवा तो मांसाहारी असू दे, जसे झाडाला काटे असतात, पाने असतात, ती वेगवेगळी असतात. काटे आपल्याला दुःखदायक वाटतात, फळे आपल्याला सुखदायक वाटतात. पण काट्यांचे पण महत्त्व आहेच, फळांचे पण महत्त्व आहे आणि पानांचे पण महत्त्व आहेच. तुमच्या जीवनामध्ये सुखच सुख असेल आणि दुःख नसेल तर तुम्हाला सुखाचे महत्त्व कळणार नाही. ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे त्याला सुखाची जाणीव काय आहे ते त्यांना समजते. दुःख काय आहे सर्वाचेच महत्त्व आहे. तुम्ही असे प्रश्न विचारू नका की जीवनामध्ये विविधता का आहे. विविधता आहे
म्हणूनच त्याचे महत्त्व आहे. तुम्हाला फक्त फुले दिली तर त्याची किंमत राहणार नाही. जसे पाषाणवाले लोक जंगलामध्ये राहतात, त्यांना पाषाणाची किंमत नसते. पण शहरात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला घर बांधण्यासाठी त्या पाषाणाची गरज लागते आणि तुम्ही ते खरेदी करत असता. जो फुलांच्या बागेत राहतो त्याला फुलांची किंमत नसते, पण तुम्ही पूजेसाठी फुले खरेदी करत असता. पण सर्वाचे महत्त्व आहे. आणि परमेश्वराने कधी सुख तर कधी दुःख, हे सर्व विविधता आहे. पण हे काही विविधता नसून एकाच झाडाच्या फांद्या, पाने, फुले, फळे आहेत. आणि तुम्हाला वाटते की दुःख हे आपल्या जीवनामध्ये आहे, पण त्यात काही वेगळे नाही. पण त्याचे जिम्मेदार तुम्ही स्वतः आहात आणि पुढे जाऊन तुमचे चांगले होईल. यालाच तत्वचिंतन असे म्हणतात. जे काही आहे ते एक रूपांतरण आहे. कोण म्हणते तत्वज्ञान काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, ते गुरुजी येथे सांगत आहेत. तत्वाचा अर्थ तुम्ही समजून घ्या, जो सर्वांमध्ये आहे. जसे नदीचे उदाहरण दिले आहे. नदीमध्येही आहे, तांब्यामध्येही आहे. असे काही गुण आहेत की झाडामध्येही आहे, फुलामध्येही आहे, पण ते दिसत नाही, पण आहे सर्वांमध्ये. जे काही विविधता दिसत आहे ते सर्व विविधता नसून ते सर्व रूपांतरण मात्र आहे. तुम्हाला आता समजले असेल की सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गुरुजी तुम्हाला येथे अशी साधना सांगत आहेत की त्यामुळे तुमची क्षमता वाढली जाईल. जसजसे तुम्ही योगविद्यामध्ये पारंगत होत जाल तसे तुम्ही सुखामध्ये व दुःखामध्ये सम होऊ लागाल. वेदना पण होतील, पण सहन करण्याची क्षमता येईल. यालाच साधना असे म्हणतात. स्वतः साधना होत नसेल तर गुरु आश्रममध्ये जाऊन तुम्ही साधना करू शकता आणि तुमच्यामध्ये क्षमता येईल तेव्हा तुम्ही घरामध्ये किंवा जंगलामध्ये राहून सुद्धा साधना करू शकता. एखाद्या गरीब व्यक्तीचे पैसे हरवले तर तो व्यक्ती वाद करेल किंवा तो दुःखी होईल. पण श्रीमंत व्यक्तीचे पैसे हरवले तर तो व्यक्ती वाद करणार नाही आणि दुःखी होणार नाही, पण गरीब व्यक्ती मात्र दुःखी होईल. ही क्षमता वाढवण्यासाठी गुरुजींनी काही नियम सांगितलेले आहेत, ते आपण पाहू. 1. क्रियासहित प्राणायाम करणे. 2. ध्यान करणे. 3. सेवा आणि 4. सत्संग आणि 5. मौन. तुम्ही जास्तीत जास्त मौन धारण केल्यामुळे बाहेर जाणारी ऊर्जा साठून ती आतमध्ये येण्यासाठी मदत होते. प्राणायाम करून प्राणावर तुम्ही विजय मिळवू शकता. नित्य मंत्रजाप करू शकता. जे काही सुख आणि दुःख आहे त्याचे कारण तुम्ही स्वतः आहात. जो व्यक्ती दुःखी आहे त्याने आपल्या मनावर विजय मिळवला पाहिजे. तसे केल्यावर त्याच्यामध्ये समता येईल. तुम्हाला मनाला जिंकले पाहिजे, प्राणावर विजय मिळवला पाहिजे, शरीराला आसन व्यायाम करून जिंकले पाहिजे. संपूर्ण इंद्रिया यांना जिंकण्यासाठी तुम्ही ध्यानामध्ये गाढ उतरू शकता. वर सांगितलेले नियम करून परमेश्वराचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकता. यालाच तत्वचिंतन असे म्हणतात. संपूर्ण जग एकच आहे. जे दुःखी होते ते सुद्धा तुम्हीच आहात आणि जे सुखी आहेत ते सुद्धा तुम्हीच आहात. त्याचे कारणही तुम्हीच आहात आणि त्याचे निवारणही तुम्हीच आहात. तुमचे मन,
प्राण व शरीराला जिंका आणि समता वाढवा. अधिक माहितीसाठी मंत्रज्ञान.com वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता आणि 3 दिवसीय शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करू शकता.